सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना राज ठाकरेंचा पाठिंबा। वांगचुक यांच्या मागण्यांमध्ये वावगं काहीच नाही। राज ठाकरे यांची भूमिका, मंत्र्यांना हाकला, परीक्षा पारदर्शक घ्या, हीच तर मागणी आहे। राज ठाकरेंची भूमिका, सोनम वांगचुक यांच्या उपोषणामध्ये मोदींनी लक्ष घालण्याचीही मागणी। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज सोनम वांगचुक यांची भेट घेणार। उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना उपोषण मागे घेण्याची केजरीवाल विनंती करणार। नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक यांचं उपोषण। आपली प्रकृती फार चांगली नाही, मात्र फार खालावलेलीही नाही, आमरण उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली। दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस। उपोषणामुळे त्यांचं वजन 8.5 किलोनं कमी झालंय। मुंबईत आझाद मैदानावर आज कोकरोच जनता पार्टीचं आंदोलन होणार। शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आझाद मैदानावर आंदोलन होणार। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यातील शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मुंबईत भेट घेतली। मतदारसंघातील कामानिमित्त मंत्री बावनकुळेंच्या दालनात बैठक घेतल्याची माहिती त्यांनी पोस्ट करून दिली आहे। जळगावातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। शरद पवारांच्या परवानगीनंतर बॅनरवर फोटो लावला। 22 जुलैला अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं शहरामध्ये बॅनर। जळगावात अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शहरातील श्रीराम मंदिरात महाआरती करत दान चोरीचा निषेध, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। नागपूरचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम अशा आशयाचे अनेक होर्डिंग नागपूरच्या प्रमुख चौकांवर झळकले। शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदावर सर्वात जास्त दिवस राहण्याचा विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागे टाकला, त्यामुळे फडणवीस यांचं अभिनंदन करणारे बॅनर झळकले। भाजपच्या कवठे महांकाळ तालुका अध्यक्षांचे आमदार रोहित पाटील यांच्यावर गंभीर आरोप। शासनासमोर खोटं चित्र रंगवून कवठे महांकाळचं हक्काचं प्रांत कार्यालय तासगावला पळवण्याचा रोहित पाटील यांचा डाव। भाजपचे उदयनराजे भोसले यांचा आरोप। तासगाव कोटे मंकाळचे आमदार यांच्यामार्फत की ते कार्यालय तासगावला व्हावं, तर ही मागणी करत असताना त्यांनी कवठे मंकाळ तालुक्याच्या जनतेला गृहीत धरून कोणत्याही प्रकारच्या खाली स्थानिक लेवलचा आढावा न घेता, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता चुकीची ब्रीफिंग या ठिकाणी बावनकुळे साहेबांना, महसूल मंत्र्यांना केली आणि त्या दृष्टीनं त्यांनी आयुक्तांना किंवा किंबहुना कलेक्टरांना तशा पद्धतीनं चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला। स्वतःला शेतकऱ्यांची लेकरं म्हणवून घेता, तर शेतकरी विरोधी धोरण बदलून घेतलं पाहिजे। शेतकऱ्याच्या हिताचं धोरण आणा, धाराशिवमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांचा ओमराजे निंबाळकर यांना टोला। सत्तेतले असू द्या, विरोधातले असू द्या, सगळेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, आपण शेतकऱ्यांची लेकरं सगळेच म्हणून घेतात। त्यामुळे सगळ्यांचंच काम आहे की तुम्ही सत्तेत असू द्या किंवा विरोधात असू द्या, जे शेतकरी विरोधी धोरण सरकारमध्ये जरी असलं तर तुम्ही ते शेतकरी विरोधी धोरण सरकारकडनं बदलून घेतलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण आणलं पाहिजे। केतन अग्रवाल हत्येच्या तपासासाठी पुणे पोलीस राजस्थानला पोहोचलेत। आरोपी सिया गोयलचा प्रियकर चेतन चौधरी मूळ राजस्थानचा असल्यानं तिकडे काही पुरावे हाती लागण्याची शक्यता। सिया आणि चेतन राजस्थानला गेले असतील तर ते कधी आणि कसे गेले आणि त्यांनी तिथे नेमकं काय केलं याचा तपास पोलीस करतायत। सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएची कारवाई। सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या मसाल्याच्या दुकानावर कारवाई। बीजी गोयल अँड कंपनी इथे तपासणी करून हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंक्सचे नमुने जप्त। पुढच्या आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीस। मुंबईतील अंधेरीतील इन्फिनिटी मॉलमधील गो फ्रेश रिलायन्समध्ये महिलेसोबत कर्मचाऱ्याकडून छेडछाड। मनसे नेत्यांनी मॉलमध्ये जाऊन व्यवस्थापनेला जाब विचारला। कर्मचाऱ्यावर तातडीनं कारवाई करण्याची मनसेची मागणी। पुणे जिल्ह्यातील भोर कापूरहोळ मार्गावरील आळंदे हद्दीमध्ये शाळकरी मुलामुलींना त्रास देणाऱ्याला चोप। शाळेतून घरी जाणाऱ्या शाळकरी मुलांना त्रास देणाऱ्याला चोपलं। पोलिसात तक्रार दाखल, चौकशी सुरू।
महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं नागरिकांसाठी AI आधारित अत्याधुनिक तक्रार निवारण पोर्टल सुरू केलं. आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती. भेसळीची तक्रार टाईप करण्याऐवजी बोलून नोंदवता येणार. तक्रार करणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाणार. अकोल्यातील जठारपेठ चौकातल्या सुप्रसिद्ध गणेश स्वीट मार्टवरती अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. स्वीट मार्टमधील स्वयंपाकघरामध्ये अनियमितता आणि अस्वच्छता. नियमांचं पालन होत नाही तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश. नागपुरातील रामदासपेठ येथील एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर पोलिसांची धाड. गोंदियातील 3 तरुणांना MD ड्रग्जचं सेवन करताना अटक केली. आरोपींकडून 1.640 ग्रॅम MD पावडर जप्त. नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर 535 किलो गांजा जप्त. नाशिक ग्रामीण पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई. 1,12,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गांजा, पिकअप वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त. धुळे जिल्ह्यातील राहुल शांताराम पाटीलला अटक. मुंबईतील गोरेगावात पोलीस आणि FDAनं दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाई केली. दुधात पाणी मिसळून भेसळ करणाऱ्या दोघांना अटक. 558 लिटर दूध आणि इतर साहित्य जप्त केलं.